आज काय खायचं मध्ये आज आपण आलेलो आहोत ठाण्यातील अशा एका ठिकाणी जिथे वडापाव हा खूप फेमस आहे. इथला वडापाव हा आयकॉनिक आहे आणि फार वर्षांपासून फेमस आहे. तुम्ही इथे गर्दी बघू शकता, एवढी गर्दी आहे वडापावसाठी. साधारणपणे 5 मिनिटापासून आम्ही वेट करत आहोत की ती गर्दी कधी संपते. इथे पुढे गाड्या वगैरे लागल्या होत्या, एवढी गर्दी आहे इथे. इथली चटणी ही फार फेमस आहे आणि साधारणपणे 20 ते 25 वर्षापासून इथे वडापाव विकला जातोय. चला तर मग आपण पटापट बघूयात की या वडापाव मध्ये असं काय खास आहे. हा आपल्या हातात आलेला आहे आजचा हिरो. आणि हा बघा तुम्ही, हा आहे इथला बी फेमस गजानन वडापाव. यासोबत ही पिठल्याची चटणी आणि ही हिरवा ठेचा. तर सगळ्यात पहिले आपण ट्राय करतोय हा वडा फोडूयात. या वडापावमध्ये मसालेदार भाजी, त्यामध्ये कोथिंबीर आणि प्रॉपर तडका दिलेला आहे या भाजीला. तर पहिले मी नुसता वडापाव खाऊन बघणार आहे आणि मग तुम्हाला सांगतो कसा आहे ते. याचं जे कव्हर आहे ना मित्रांनो, वडापावच्या भाजीवरती जे कव्हर लावलेलं आहे ते अगदी क्रिस्पी कव्हर आहे, खूप छान आहे. परफेक्ट आहे. भाजी म्हणावी तितकी तिखट आहे, अगदी फार ओव्हर स्पायसी नाहीये, ओव्हर मसालेदार नाहीये, कुरकुरीत असा वडापाव आहे. तर मी आता यांची आयकॉनिक चटणी ट्राय करणार आहे, पण पावासोबत ट्राय करूयात. वडापाव खाण्याचं शास्त्र मित्रांनो, वडापाव हा पावात घालून दोन्ही बाजूला अशी चटणी लावून मग तो खाल्ला जातो. पण इथलं शास्त्र वेगळं आहे. वडापाव पावात घालून चटणी न लावता चटणीत पाव आणि वडा एकत्र बुडवून खायचं शास्त्र आहे. हे अशा प्रकारे, मला ते पकडता येत नाही हातामध्ये व्यवस्थित, पण सगळा गेम आहे ना या हिरव्या ठेच्यात आहे. सगळा गेम या हिरव्या ठेच्यात आहे. तोंडात गेल्यावर याची जी किक लागते ती वेगळीच आहे. 2-3 घासात घाम फोडणार आहे. तर जर तुम्ही येत असाल, थोडस डाएट बाजूला ठेवा. तुम्हाला बेसिकली जर तिखट आवडत असेल ना, तिखट वडापाव, तर हा ठेचा त्यांच्याकडून मागून घ्या. या ठेच्यामुळे आणि या वडापावच्या चटणीमुळे या वडापावला मी देतोय 9 स्टार. 9 मार्क देतोय आपण त्याला. खूप छान आहे, खूप मस्त आहे, नक्की ट्राय करा. आणखी इथे एक पदार्थ, आणखी एक स्पेशल भेटतो इथे, भजीपाव. बटाटा भजीपाव इथे फार फेमस आहे, तो सुद्धा नक्की ट्राय करा आणि आम्हाला सांगा. तर इथून आपण आता पुढच्या स्पॉट वरती जाणार आहोत मित्रांनो. पण त्याआधी एक नम्र विनंती, आपल्यापैकी बरेच जण व्हिडिओ पाहून तसेच पुढे सरकतात. आम्हाला तुमच्या प्रेमाची गरज आहे. लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करून सांगा की तुमच्या एरियामध्ये आम्ही कुठे कुठे यायला पाहिजे. आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे, तुमच्यापैकी जर कोणी रसिक इंटरेस्ट असतील आमच्यासोबत आमच्या ब्लॉग मध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी, तर ते सुद्धा नक्की सांगा. यू आर मोस्ट वेलकम. थँक्यू.